दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. 2-3 दिवसांपूर्वी पुणे शहरातील बुधवार पेठ या परिसरामध्ये पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन झालं. या ठिकाणी बांगलादेशी महिला काही सापडलेल्या आहेत. त्यांचं कॉम्बिंग ऑपरेशन हे मध्यरात्री चाललं होतं. गेली 3 ते 4 तास हे चालू होतं. या ठिकाणी पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशनच्या वेळीस त्यांना काय सापडलं काय नाही हा दुसरा प्रश्न आहे. पण या ठिकाणी जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं त्या भागामध्ये काही महिला सापडलेल्या आहेत, काही छोट्या मुली सापडलेल्या आहेत व महिलांना या ठिकाणी नाहक त्रास होत आहे. त्यांच्या पोटावर गदा येत आहे व ज्या मुली सापडल्या त्या बालिका आहेत आणि त्यांना नाहक पोलिसांनी तिथे ठेवलेलं आहे. तर याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत सहेली संघाच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर तेजस्वी सेवेकरी मॅडमसोबत. त्यांनी या प्रश्नाला कसं पाहिलं आहे व त्यांचा या प्रश्नावर कसा त्यांनी दुजोरा देत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घ्यायचं आहे. मॅडम नमस्ते, आपलं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आम्हाला सांगा, आपण आपली जी सहेली संस्था आहे ही या सेक्स वर्कर्स महिलांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्या भवितव्यासाठी किती वर्षापासून काम करते आहे व त्यांना कसा न्याय मिळवून देत आहे? नमस्कार. सहेली संघ ही आमची संस्था 1998पासून इथे काम करते. महिलांच्या जवळजवळ सर्व प्रश्नांवर काम होतं. महिला असोत, त्यांची मुलं असोत, आरोग्याचे प्रश्न, त्यांचे कायद्याचे प्रश्न, त्यांचं शिक्षण आणि त्यांना बाकी काही पर्यायी साधनं हवी असतील रोजगारासाठी तर ती यावरती सतत काम केलं जातं. त्याचबरोबर सहेली संघ नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स हे आपल्या देशामध्ये 10 राज्यांमध्ये काम करणारं नेटवर्क आहे. त्याची पण एक सदस्य संस्था आहे. मॅडम, परवा जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं त्यामध्ये काही मुली सापडलेल्या आहेत अल्पवयीन, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? अल्पवयीन मुली सापडल्या हे खरं आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्या कुठल्याही प्रकारे धंद्यात नव्हत्या, धंद्याशी संबंधित नव्हत्या. त्या शाळकरी मुली आहेत. 10 वर्षापासून 17 वर्ष असा त्यांचा वयोगट आहे. म्हणजे शाळेत जाणारी मुलगी आहे, त्याच्यात 10वीला असलेली एक मुलगी आहे आणि 11वीला असलेली एक मुलगी आहे. आणि त्यांच्या आता शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण त्यांना संरक्षणगृहात ठेवलेलं आहे पोलिसांनी. त्यामुळे ते व्हायला नको होतं आणि पोलीस कारवाईला कुठल्याही प्रकारे आक्षेप नाही आहे. इथे कुठलीही प्रकारची गुन्हेगारी वृत्ती असेल किंवा बेकायदेशीर गोष्टी होत असतील त्याच्यावर कारवाई जरूर व्हावी. अल्पवयीन मुली धंद्यात येऊ नयेत ह्याच्यात आम्ही सतत इथे नो मायनर कॅम्पेन पोलिसांच्या मदतीने चालवलेली आहेत. त्यामुळे तो प्रश्न नाही आहे. किंवा बेकायदेशीर ज्यांचं वास्तव्य आहे कायद्याला धरून त्यांनी त्याची कारवाई जरूर करावी, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नाही आहे. उलटं पोलिसांना सहकार्यच आहे. पण ज्या मुलींना त्यांनी नेलं आहे, अल्पवयीन मुली, आणि सुटका केली असे जे शब्द आहेत त्याला आमचा नक्कीच विरोध आहे. कारण सुटका कोणापासून तुम्ही त्यांची करताय? त्यांच्या पालकांपासून, त्यांच्या आयांपासून? कारण हे जे गृहीत धरलं आहे की बुधवार पेठेत आहेत, आई धंद्याशी संबंधित आहे म्हणजे मुलगी पण धंद्यातच असेल, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि हा पूर्वग्रह जो आहे तो नक्कीच दूर झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलींना आणि त्यांच्या पालकांना तात्काळ न्याय मिळाला पाहिजे. कारण त्या मुलींची काहीही चूक नसताना त्यांचं आज शालेय नुकसान होतं आहे, त्यांच्या गोपनीयतेचा पूर्ण भंग झालेला आहे, त्यांच्या बालाधिकाराच्या ज्या संगोपनाच्या ज्या काही सूचना असतील त्याचं पूर्ण उल्लंघन झालेलं आहे. तसंच माननीय सुप्रीम कोर्टाचे जे गाईडलाईन आहेत की जेव्हा अशी कुठलीही प्रकारे पोलीस कारवाई होते तेव्हा महिलांची गोपनीयता असेल, तिथे राहणाऱ्या बालकांची गोपनीयता असेल, ही राखली जाणं अतिशय आवश्यक आहे. त्याचंही उल्लंघन झालेलं आहे या सगळ्या कारवाईमध्ये. त्यामुळे त्याला आमचं नक्कीच ऑब्जेक्शन आहे आणि आम्ही नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्सच्या वतीने हीच मागणी केलेली आहे. राज्य महिला आयोगाकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या मुलींना तात्काळ त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करावं. कारण त्या गुन्हेगार नाही आहेत, त्यांचा धंद्याशी संबंध नाही आहे. त्यांना 11च्या मध्यरात्रीपासून आजपर्यंत, आत्ता आपण बोलतोय तोपर्यंत त्या अजूनही संरक्षणगृहात आहेत, त्यांची चूक नसताना. मॅडम, सध्या आता या सेक्स वर्कर ह्याच्यामध्ये साधारण किती महिलाचा समावेश आहे व किती महिला या व्यवसायामध्ये आहेत? आणि दुसरा प्रश्न मला सोबत घेतो मी की आता या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये म्हणजे ज्या महिलांना त्रास झालेला आहे किंवा ज्या महिलांना घेऊन गेले सर, त्याबद्दल काय तुम्ही थोडंसं सांगू शकाल?
आता सततच्या कारवाया ज्या होत आहेत, म्हणजे मला आठवतं जेव्हा मी इथे काम करायला सुरुवात केली तेव्हा साधारण 5,000-5,500 महिला इथे असायच्या बुधवार पेठेत वेश्यावस्तीमध्ये. आता या सततच्या कोम्बिंग ऑपरेशन्स असतील, पोलीस कारवाया असतील, कस्टमरला पकडून त्यांना शिक्षा करणं असेल किंवा बसवून ठेवणं असेल, त्याचबरोबर HIV ह्याच महिलांना गृहीत धरणं की ह्यांच्यामुळेच पसरतोय, हा जे सगळे पूर्वग्रह आहेत त्याच्यामध्ये धंद्यावरती नक्कीच विपरीत परिणाम झालेला आहे. आता 2,000च्या आसपास संख्या उरलेली आहे आणि बऱ्याचशा महिला ह्या आता बाहेर शिफ्ट झालेल्या आहेत, कारण त्यांच्या पोटापाण्यावर गदा नक्कीच आलेली या सगळ्या प्रकारांमुळे. आता तुम्ही गल्लीत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जी गजबज एरवी असायची ती आता काहीही दिसत नाही. म्हणजे आता ह्या कारवाईनंतर हे वातावरण किती दिवस असं राहणार आणि त्या महिलांनी खायचं काय, हा नक्कीच प्रश्न आहे. मॅडम, मला पुढं असं विचारू वाटतं आहे की आपली संस्था आणि नॅशनल सेक्स वर्कर संस्था या दोन्ही संस्था मिळून जे महिलांच्या आरोग्याविषयी, त्यांच्या भवितव्याविषयी, त्यांच्या मुलांच्या संगोपनाविषयी, त्यांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी आपण बरेच वर्ष काम करत आहे. तर आत्ता इथून पुढं आपलं काय पुढचं पाऊल असणार आहे? पहिलं हीच गोष्ट आहे की हे जे गृहीतक आहे ना आणि हा जो काही अपराधीकरण होतं आहे, म्हणजे त्यांचं गुन्हे नसताना त्यांच्यावरती हे जे गुन्हे दाखल केल्यासारखं काम केलं जातं आहे त्याच्यावरती नक्कीच विचारणा व्हावी. कायद्यामध्ये बदल होण्याची खूप गरज आहे, कारण धंद्यामध्ये जबरदस्तीने आणलं जाणं आणि स्वेच्छेने धंदा करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि ते वेगळ्या बघितल्या जात नाही आहेत दुर्दैवाने. ना कायदा बघतोय ना प्रशासन बघतंय, त्यामुळे हे सगळा गोंधळ होतोय. आणि पूर्वग्रहाने काम करणं हे मला असं वाटतंय आणि आम्हाला सगळ्यांनाच इथल्या स्थानिक लोकांनाही वाटतंय, म्हणजे संस्था असेल, आमचं नेटवर्क असेल आणि इथले स्थानिक, की तुम्ही कुठल्या पूर्वग्रह न ठेवता संवेदनशील पद्धतीने कारवाया करायला पाहिजेत. कारवाईला विरोध नाही आहे, हेतूला विरोध आहे आणि जो असंवेदनशीलपणा दाखवला त्याला विरोध आहे. इथून पुढेही आमचं हेच काम चालू राहणार आहे की तुम्हाला कायदेशीर बाबतीत आम्ही पूर्ण सहकार्य केलेलं आहे आजपर्यंत आणि करतच राहू. पोलिसांच्या शिवाय इथे सुव्यवस्था राखली जाणार नाही हे नक्की आहे, त्याविषयी आम्हाला नक्कीच आदर आहे. पण हीच रिक्वेस्ट आहे की ही जी गोष्ट घडलेली आहे ही भविष्यात पुन्हा कधीही होऊ नये. पोलिसांनी ह्यांची नक्की दखल घ्यावी आणि तात्काळ त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करावं. मॅडम, पोलिसांसोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही नेते, नगरसेवक, आमदार, आपल्याला त्यांचा काही आधार मिळतो किंवा मिळतही नाही, आता हे कुठली परिस्थिती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कारण ही जी काही घटना घडली आहे तर स्थानिक लोकांनी पण खूप प्रयत्न केले पोलिसांना सांगायचं की ह्या मुली धंद्यातल्या नाही आहेत, शाळकरी मुली आहेत, तुम्ही त्यांना नेऊ नका, त्यांची कागदपत्र दाखवली गेली. हे सगळं करूनही पोलिसांनी त्यांची दखल घेतलेली नाही आहे. पुढारी माहिती नाही ते कुठे असतात आणि ते काय करतात ॲक्च्युली इथे येऊन, आणि ते येतील का नाही ह्याची काही खात्री नाही आहे. त्यामुळे इथल्या संस्था ज्या आहेत किंवा इथले स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांनीच ह्याविषयी पावलं उचललेली आहेत आणि न्याय मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आता या कॉम्बिन ऑपरेशनमुळे मॅडम ज्या स्वइच्छेने व्हायला काम करतात या सेक्स वर्कर्स त्यांच्या पोटावर नक्कीच गदा आलेली आहे, काय सांगाल पण त्याविषयी? हो, नक्कीच आलेली आहे, कारण आता कस्टमर घाबरतातच आहेत ना इथे यायला. त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी सगळे पुरुष जे इथे होते, मग त्याच्यात काही कस्टमर होते, इथले स्थानिक लोक पण होते, जे दुकानदार पण होते, ज्यांचे इथे व्यवसाय आहेत, इथे कामकरी लोक पण आहेत. इथे काय फक्त सगळे धंद्याशी संबंधित लोक नाही आहेत, इथे राहणारी निवासी फॅमिलीज आहेत, त्या लोकांना सुद्धा सगळ्यांना बसवून ठेवलं होतं. हा दहशतवाद कशासाठी? तुमची दहशत गुन्हेगारांना असू द्या ना, पोलिसांच्या विषयी रिस्पेक्ट असणं गरजेचं आहे. हा फरक लक्षात घ्यावा असं वाटतं. मॅडम, या बुधवारपेठ परिसरात फक्त व्यवसायात नाही बघितला जात की आजूबाजूला जसे इलेक्ट्रिक व्यवसाय आहे, जसे रविवार पेठेचा बाजार आहे या ठिकाणी, म्हणजे खेळणी म्हणा, हे घरगुती सजावट सामान म्हणा, किंवा इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे. तर ह्या सगळ्या मार्केटचा लोक या ठिकाणी बरेच लोक येत असतात खरेदी करण्यासाठी वगैरे. नुसतंच बुधवारपेठला म्हणजे हे बघून जमणार नाही ना, कारण या ठिकाणी ऐतिहासिक भेडेवाडा आहे वगैरे. आपण हे पाहिलं पाहिजे. मला हेच म्हणायचं आहे की आपली संस्था व या ठिकाणी निरनिराळे म्हणजे घटक असतील, हे समाजाच्या भवितव्यासाठी काम करतात. तर आता पुढचा आपण काय विचार करताय, म्हणजे पुढचं निवेदन वगैरे काय दिले का आपण? हो, आम्ही राज्य महिला आयोगाच्या माननीय रुपालीताई चाकणकर यांना निवेदन दिलेलं आहे नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्करच्या वतीने, की ह्याच्यावरती तात्काळ न्याय मिळावा आणि त्यांनी लक्ष घालावं. आणि त्यांचं सकारात्मक उत्तर पण आलेलं आहे, त्यांच्याशी बोलणंही झालेलं आहे. त्या म्हणल्यात मी नक्की चौकशी ह्या बाबतीत करते आणि जर त्यांनी वेळ दिली तर आम्ही त्यांना नक्कीच भेटायला जाऊ. त्या मुलींचे पालकही आमच्याबरोबर असतील आणि स्थानिक महिलांना घेऊन आम्ही त्यांना भेटायला जाणार आहोत. खूप खूप धन्यवाद मॅडम. तर या होत्या डॉक्टर तेजस्वी सेवेकरे मॅडम. त्यांनी या सेक्स वर्कर महिलांच्या भवितव्यासाठी
त्यांचे या ज्या मुली अडकलेल्या आहेत त्या नक्की सुखरूप त्यांच्या पालकांकडे स्वाधीन कराव्यात असं त्यांनी पोलिसांना एक आवाहन केलेलं आहे. व आपल्याला जी कारवाई करायची आहे ती आपण योग्य पद्धतीने करा व जनतेला न्याय द्या, इथले गुन्हेगारी संपवून टाका असं त्यांचं म्हणणं आहे. आपण अशाच अपडेटसाठी चॅनलसोबत राहा. कॅमेरामॅन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.